नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. तर मी आज आपल्यासाठी एक नवीन केस घेऊन आलेले आहो. तर जसे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जनावरांना खूप जपावं लागते, त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते की ज्यामुळे त्यांना ऊन लागणार नाही, ज्याला आपण हीट स्ट्रोक म्हणतो. तर हीट स्ट्रोक आणि हीट स्ट्रेस अशा दोन कंडिशन असतात. तर हीट स्ट्रोक कशाला म्हणतात आणि हीट स्ट्रेस कशाला म्हणतात याबद्दलही आपण बोलू. पण मी ॲक्च्युअल केस तुम्हाला दाखवणार आहे. एका शेळीमधील हीट स्ट्रोकची ती केस आहे. तर त्याचा व्हिडिओ मी आपल्याला प्रत्यक्षात दाखवणार आहे. त्याची काय ट्रीटमेंट केली, त्याचे आपण निदान कशा प्रकारे केले आणि ती शेळी रिकवर झाली म्हणजे पूर्णतः बरी झाली किंवा नाही, हे सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर स्क्रीनवर आपण जी शेळी बघत आहात तर आपण बघू शकता स्पष्टपणे की तिचे बॉडी टेम्परेचर 105.4 फॅरनहाइट एवढे आहे. तर ही केस आहे हीट स्ट्रेसची. तर हीट स्ट्रेस आणि हीट स्ट्रोक यामध्ये फरक काय असतो की हीट स्ट्रोक म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत ऊन लागणे म्हणतो, आणि हीट स्ट्रेस जो असतो तर तो उन्हामुळे प्राण्याच्या शरीरावर, जनावराच्या शरीरावर ताण येऊन त्याचे खाणेपिणे बंद होणे, त्याचा विपरीत परिणाम होणे, जे उष्णता वातावरणामध्ये असते त्याचा विपरीत परिणाम होऊन शेळी बिमार पडणे म्हणजेच हीट स्ट्रेस. तर आपण हिच्या डोळ्याला सुद्धा बघू शकता सोबतच की हिला भरपूर प्रमाणात वर्म्स आहे हिच्या पोटामध्ये, म्हणजे जंत आहे. तर तिच्या डोळ्याला जे आपण चिपड बघत आहात तर तो चिपड आपल्याला हे दर्शवतो की या शेळीमध्ये भरपूर प्रमाणात जंत आहेत, ज्याला आपण इंटरनल पॅरासाइट म्हणतो. तर या शेळीचे निदान आपण कसे केले की हा हीट स्ट्रेस आहे. तर आपण बघू शकता हिचे डोळे सुद्धा थोड्या प्रमाणात खोल गेलेले आहेत आणि ही शेळी लॅटरल रिकम्बन्सी मध्ये होती, म्हणजे आडवी पडलेली होती. ओनरने भर दुपारी या शेळीला चारायला नेले होते आणि उन्हातच चरता चरता ही शेळी चक्कर येऊन पडली आणि उठत नव्हती. मग त्या ओनरने त्या शेळीला उचलून घरी आणले आणि आपण हिस्ट्रीवरून आणि तिच्या जे आपण तपासण्या करतो जसे की स्किन फोल्ड टेस्ट करून आपण तिचं डिहायड्रेशन स्टेटस किती आहे, डिहायड्रेशन किती प्रमाणात झाले हे बघितलं. त्याच्यानंतर तिच्या डोळ्यावरून तिचे डोळे खोल गेलेले होते, सोबतच तिच्या डोळ्याचे जे म्युकस मेम्ब्रेन असते ते एकदम ब्राईट रेड कलरचे झाले होते आणि तिचे बॉडी टेम्परेचर 105.4 होते. तर या सगळ्या गोष्टी मिळून आपण त्या गोष्टीचे निदान लावले की हा हीट स्ट्रेस आहे आणि त्यानुसार मग आपण त्याला ट्रीटमेंट द्यायची असते. तर निदान झाल्यानंतर ट्रीटमेंट करणं खूप सोपं असतं. तर हीट स्ट्रेसमध्ये कधीही जसं आपण जे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज वापरतो जसे की मेलोनेक्स किंवा मेलोनेक्स पॅरासिटामॉल, तर या औषधाचा अशा केसेसमध्ये काहीही उपयोग होत नाही. तर मग अशा केसेसमध्ये आपण काय करायला पाहिजे की जनावराला आपण ओनरला ॲडवाईज करायचं की हिच्या शरीरावर थंड पाणी, पण थंड म्हणजे बर्फाचे पाणी किंवा बर्फ न टाकता जसे नळाचे किंवा विहिरीचे जे पाणी असते तेच पाणी वापरायचे. तर ते पाणी अर्धा तास जवळपास हिच्या डोक्यावर आणि खास करून जो मागचा भाग असतो, मागच्या पायाचा भाग किंवा पूर्ण शरीरावर अर्धा तास कंटिन्यू पाणी मारत राहायचे.
तर त्यामुळे तिचे बॉडी टेम्परेचर लवकर नॉर्मल येते। आणि अशा वेळेस आपण हिला जी ट्रीटमेंट दिली तर सगळ्यात अगोदर आपण हिला 1 लिटर NS लावले, ज्याला आपण नॉर्मल सलाईन म्हणतो, आणि त्याच्यानंतर आपण हिला 200 ते 250 ml D5 लावले, ज्याला आपण डेक्स्ट्रोज 5% म्हणतो। तर अशा केसेसमध्ये D5 देणे सुद्धा गरजेचे असते, कारण ग्लुकोजचे जे रक्तातील प्रमाण असते ते कमी होते आणि त्याच्यामुळे जनावरास चक्रा येतात आणि ते खाली पडतात। तर त्यामुळे आपण याला D5 सुद्धा लावलेले आहे आणि सोबतच अँटीहिस्टामिनिकची इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत। तर अँटीहिस्टामिनिक आपण हिला 2 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे। 1 लिटर DNS जे असते ते आपण IV दिलेले आहे आणि 200च्या जवळपास 200 ते 250च्या जवळपास आपण याला D5 दिलेले आहे, ते सुद्धा आपण इंट्राव्हेनस दिलेले आहे। आणि ओनरला अर्धा तासापर्यंत हिच्या शरीरावर पाणी टाकण्यास सांगितले आहे। तर कधीही ज्यावेळेस एन्व्हायरमेंटल टेम्परेचर हाय असते, म्हणजे ऊन खूप जास्त असते, तर अशा वेळेस आपण आपल्या जनावरांना खूप उन्हामध्ये चरायला कधीही नेऊ नये, त्यामुळे असे प्रॉब्लेम येतात। तर सकाळी किंवा संध्याकाळीच आपण आपल्या जनावराला चरायला न्यावे। तर हा दुसऱ्या दिवसचा रिकव्हरीचा व्हिडिओ आहे। आपण बघू शकता शेळी पूर्णपणे बरी झालेली आहे। जी आडवी पडलेली शेळी होती अशा कंडिशनमधली ही शेळी आपण बघू शकता की 100% रिकवर झालेली आहे। तर ओनरने आम्हाला सांगितले की चारा खात आहे, पाणी पित आहे, संडास लघवी सगळं व्यवस्थित आहे, आता काहीही प्रॉब्लेम नाही। तर अशा प्रकारे आपण जर योग्य प्रकारे निदान केले आणि योग्य प्रकारे तिचा जर उपचार केला तर जनावर लवकरात लवकर, म्हणजे एकदा ट्रीटमेंट दिल्यानंतरच रिकवर होऊन जाते। तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येते। धन्यवाद।